हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का? साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार. एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरच्या सुनीताची एनआयए आणि सैन्याचे अधिकारी करणार चौकशी. पोलीस चौकशीत सुनीता सहकार्य करत नसल्याचं आलं समोर. ऑपरेशन सिंदूरनंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ भारतात परतल्यावर पंतप्रधान मोदींची भेट घेणार. परदेश दौऱ्यासंदर्भातली माहिती शिष्टमंडळ मोदींना देणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग. चालू आठवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होणार, सूत्रांची माहिती. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. 5 जूनपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत भरता येणार फॉर्म. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय. यापूर्वी 2 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन. पंकजा मुंडेंच्या हस्ते आज परळीमध्ये वृक्षारोपणासोबतच विविध कार्यक्रमांचं आयोजन. देशात वेगानं वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या. 10 दिवसात रुग्णसंख्या 257 वरनं 3700 पार. आसाम आणि उत्तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचा हाहाकार. पूरपरिस्थितीमुळे सुमारे 40 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता. पूरबाधितांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. अयोध्येतील श्रीराम दरबारात आजपासून प्राणप्रतिष्ठेसाठी होणार धार्मिक विधी सुरू. मंदिरात 5 जूनला राम दरबाराची होणार स्थापना. आयपीएल विजेतेपदासाठी पंजाब विरुद्ध बेंगळुरू भिडणार. आजही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता.